प्रामुख्यानं एस.टी. महामंडळाच्या कामकाजाविषयी चर्चा आणि राज्य शासनाकडे एस.टी. महामंडळाचे काही पैसे थकीत आहेत। प्रामुख्यानं ज्या योजना महामंडळाच्या माध्यमातून चालू झाल्या त्याचे पूर्ण पैसे हे एस.टी. महामंडळाला न मिळाल्यामुळे कधीकधी आमच्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये सुद्धा आम्हाला थोडं लेट करावं लागतं आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण होतं। काही आर्थिक पाठबळ जर संस्थेला नसेल तर ते त्यानुसार संस्थासुद्धा पुढे जाऊ शकत नाही। आणि मी अजितदादांची वेळ घेतली होती आणि आज त्यांना भेटायला आलो। काही ज्या समस्या आहेत त्या त्यांच्या कानावर घातल्या आणि प्रत्येक समस्येवर मार्ग काढायचं त्यांनी मला आश्वासन दिलं आणि ताबडतोब त्यांनी त्यांचे प्रधान सचिव देवरा यांच्याशी चर्चा करून ह्या सगळ्या गोष्टींवर मार्ग काढायचं निर्णय आज झालेला आहे। त्यामुळे एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी किंवा त्यांच्या पगारासाठी कुठेही निधीची कमतरता पडणार नाही असं आश्वासन त्यांनी या प्रसंगी दिलं। तसंच मी धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। तिथले आमदार राणा पाटील यांनासुद्धा बोलवलं होतं, कारण धाराशिव जिल्ह्याला जो DPCचा निधी आहे त्या निधीवर काही चुकीच्या पद्धतीनं निधी वाटप झालं असं विरोधकांचा आरोप होता। त्यामुळे स्थगिती देण्यात आली होती, तर त्याविषयीसुद्धा चर्चा झाली आणि जे काही चुकीच्या पद्धतीने जर काही झालं असेल तर त्यामध्ये सुधारणा करून ताबडतोब तो निधीला सुद्धा स्थगिती जी आहे दिलेली ती उठवावी या संदर्भातला निर्णय आज झाला आहे। त्यामुळे अजित दादा पवार अर्थमंत्री नात्यानं त्यांनी जे निर्णय धाराशिव जिल्ह्याबद्दल आणि त्याचबरोबर आमच्या एस.टी. महामंडळाबद्दल जे घेतलेले आहेत त्यात मी समाधानी आहे। हा, त्या संदर्भात ती सगळी चर्चा झाली की काय होतं की पगाराला पैसे नसल्याकारणानं विरोधकांचा असा आरोप होतो की तुम्ही PFचे पैसे वापरता, पण तसं नाही आहे। थोडासा उशीर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी झाला तरी चालेल, पण PFच्या पैशाला कुठेही हात लावता येणार नाही अशी भूमिका परिवहन मंत्री या नात्यानं मी ठाम घेतलेली आणि त्यामुळे PFच्या पैशाचा कुठेही दुरुपयोग होणार नाही किंवा तो पैसा कुठेही वापरला जाणार नाही। तर 100% करणार। दादांनी सांगितलं एस.टी. महामंडळ हे राज्य शासनाचं आहे। तुम्ही त्या खात्याचे जरी मंत्री असाल तरी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावामध्ये एस.टी. पोहोचलेली आणि एस.टीची सेवा ही राज्य शासनाचं कर्तव्य आहे। त्यामुळे एस.टी. महामंडळाला कुठल्याही परिस्थितीमध्ये जरी राज्य शासनामध्ये अर्थ खात्याला काही अधिकार जरी असले तरी कुठेही त्या खात्याला किंवा एस.टी. महामंडळाला निधीची कमतरता पडणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ असं मला सांगितलेलं आहे। ज्या पद्धतीने काल आढावा बैठक झाली यामध्ये एस.टीचं जाहिरात धोरण तयार करा असे निर्देश सुद्धा आजपर्यंत गेल्या अनेक वर्षापासून तेच जाहिरातदार, तेच ठेकेदार आणि तेच 25-25 वर्षापासून त्यांनी जाहिरात घेण्याचं धोरण अवलंबलं होतं। तेच ठेकेदार असायचे आणि एस.टी. महामंडळाच्या एवढ्या जागा असताना सुद्धा माफक प्रमाणामध्ये ते एस.टी. महामंडळाला पैसे द्यायचे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे एस.टी. महामंडळाचे जे उत्पन्नाचा स्रोत आहे ते वाढवायला पाहिजे असं आवाहन मला करण्यात आलं होतं आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून त्यानुसार 22.70% हे 22.70 कोटी एवढं एस.टी. महामंडळाचं जाहिरातीचं उत्पन्न होतं। त्याऐवजी किमान 100 कोटीचं उत्पन्न एस.टी. महामंडळाचं असावं दरवर्षी, ही भूमिका मी घेतली आणि त्या माध्यमातून तयारी करायला एस.टी. महामंडळाला सांगितलेलं आहे। मागील आठवड्यामध्ये एस.टी. महामंडळांच्या जागेमध्ये थेट राज्याच्या जनसंपर्क विभागाच्या वतीनं नाही, कुठल्याही प्रकारे जर कुठलंही खातं येऊन आमच्या जागेमध्ये जर अशा प्रकारचे फलक उभारत असेल किंवा कुठल्याही प्रकारे होर्डिंग लावत असेल किंवा आमच्या जागेवर विविध प्रकारच्या जाहिराती करत असेल तरी हे अधिकार आमचे आहे, एस.टी. महामंडळाचे आहे किंवा परिवहन खात्याचे आहे। परिवहन खात्याच्या मंत्री म्हणून आमच्या जागेवर कोणी जर अतिक्रमण केलं तर त्याला आम्ही थारा देणार नाही। एस.टी. महामंडळाच्या जागेवर फक्त आणि फक्त एस.टी. महामंडळ आणि परिवहनच्या जागेवर फक्त आणि फक्त परिवहन सेवेतील ज्या उपाययोजना किंवा ज्या काही योजना आहेत त्याच राबवल्या जातील। त्या संदर्भात आज चर्चा झाली। राणा पाटील आणि अजितदादा यांच्या समवेत मी पालकमंत्री या नात्यानं आज त्या संदर्भात चर्चा झाली। संबंधित अधिकाऱ्यांना अजितदादांनी आदेश दिलेत की कुठल्याही प्रकारचं जर काही चुकीचं झालं असेल तर ताबडतोब त्यातून काढून टाका। धाराशिवचे जिल्हाधिकारी आणि CO सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनाही सांगण्यात आलं। ते आढावा त्यांनी घेतला आणि त्या संदर्भात ताबडतोब आत्ताच सह्याद्री अतिथीगृहामध्ये 12:30 वाजता बैठक घेऊन जो काही चुकीच्या पद्धतीने जर काही झालं असेल तर ते ताबडतोब रद्द करून नवीन आराखडा तयार करून जिल्ह्यातील कामांना कुठेही स्थगिती मिळणार नाही किंवा जिल्ह्यातील कामं ही सुरळीतपणे चालू राहील अशी भूमिका अजितदादांनी घेतल्यामुळे तो सुद्धा तिढा आज सुटणार आहे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.